आपल्या संघाकरिता जो राहिला 41 धावींची एक जबरदस्त इनिंग जी दीपकच्या माध्यमानं विशेष करून पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण मॅच क्रमांक 3 कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान ही लढत जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. टॉसचा कॉल जिंकला टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाने प्रथमतः निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि जिथे कृतिका एंटरप्राइजेस संघ मैदानाच्या दिशेने बॅटिंग करत आहे. पहिला चेंडू हवेमध्ये उंच गेला आणि लॉंग ऑफ मध्ये दर्शनीय पद्धतीचा झेल यावेळेस झालाय कन्वर्ट आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. फलंदाज होईल बाद. गॉन. त्याला आपण पाहत आहे हा ब्रँड आहे फणसपाडा करांचा आणि स्वरळ पद्धतीने अगदी आपण पाहत आहे चेंडूला खेळण्याचा मानस जरूर होता. डायव्हिंग एफर्ट्स यावेळेस पाहायला मिळाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस कन्वर्ट झाला आणि गुड कॅच. अमीर पाटीलला आपण पाहत आहे सेकंड अगदी सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा हा खेळाडू जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. नव्याने बॅटर जो आता मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ झाला मिस्टर विराज जांभूलपाडा गावातनं अगदी बिलॉंग करतोय. त्याच विराजला आपण पाहत आहे. पहिली रजनी आजच्या दिवसातील आणि मैदानाच्या सभोवताली आमच्या लाडका प्रेक्षक राजा दाटीवाटीने उपस्थित झाल्या त्या सर्वांचं स्वागत आहे. शराबाजनं ही लेन तो थोडीशी बाहेरच्या दिशेने पंच महेंद्र गरेल वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव ही अधोरेखित होईल आणि पहिली धाव जे एक्स्ट्राच्या रूपाने पाहायला मिळत आहे. मागील मॅच मध्ये देखील 77 धावसंख्येचा जो पाठलाग करायचा होता जिथे एक गोष्ट नक्कीच ऍड करेन की कुठेतरी सुरुवातीला मिस्टेक घटित झाला म्हणजे सलामीवीर जे धाडले गेले होते त्यांनी यावेळेस थोडंसं कंट्रोल सुटलंय. पंचांचा एक हात झालाय समांतर दंडित केलं जाईल. महत्वाच्या बोनस रूपी या धावा. इट्स अ बीमर बॉल 4+1 5 बहुमूल्य. कंट्रोल हे फार महत्वाचं आहे. पहा पहिल्या चेंडूवर जरूर विकेट मिळाली होती. दुसरा चेंडू अगदी लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने परंतु अगदी जे कॉन्सन्ट्रेट यावेळेस थोडंसं लॅप झालं आणि हातातनं चेंडू निसटला. बीमरचा इशारा जो विशेष करून पाहायला मिळतोय. सायरन वाजलं गेलंय अगदी डिझेमॅन यशच्या माध्यमानं देखील आणि ते फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेनेतून ऑन होतील आणि आता परिपूर्ण स्वातंत्र्य आहे फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याकरिता. 6 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षण त्या दिशेने होईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड केलं जाते. जास्त काही खामियाचा भुगतावा लागत नाही या गोलंदाजाला. फक्त आणि फक्त एक धाव होईल फ्रीडच्या चेंडूवर. एकेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. विद्यमान विजयजी भगत साहेबांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करतोय आपण मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. विजयजी भगत साहेब 7 अंकांवर धावगती. प्रेक्षकांच्या माहितीकरिता आजच्या रजनीतील हा सामना क्रमांक 3 जिथे कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. सॉफ्टनेट केला हलक्याच्या हाताने चेंडूला लॉफ्ट केलं जात आहे. क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण फार महत्वाचं राहिलंय आणि पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण जो आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण होत असताना हेमंत याला आपण पाहत आहे. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर धाव फलक. शॉर्ट तडबांड शॉर्ट फाईनला एक हलकासा अगदी एक क्षेत्ररक्षक आपण पाहता गली रिझन मध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आहे. तदनंतर शॉर्ट कव्हरच्या दिशेने अगदी सागर सापण्या देखील आपण पाहत आहे. पंचांकडे लावड पेली स्टँडच्या मधोमध सापडले गेलेत. लेग बिफोर विकेट. केतनला आता परतावं लागेल. डबल माइंडेड हा स्ट्रोक फ्रंट फुटवर खेळू की बॅक फुटवर आणि जोपर्यंत द्विधा मनस्थितीमध्ये आले बराच उशीर झाला. लेग बिफोर विकेट. फलंदाज होईल बाद. केतनचा खेळ झालाय समाप्त. गॉन.
तो आलाय. किसन पाटील जे स्वतः संघ मालक या संघाचे जे मैदानाच्या दिशेने दोन मार्गस्थ झालेत. मला अजूनही सामना आठवतो याच मैदानावर किसन पाटीलच्या बॅटमधनं आलेले ते अर्धशतक. विश्वजी किनी यांचं देखील मुख्य मंचावर आगमन झालं आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. स्वतः संघ मालक आहेत टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाचे किसन पाटील. दुसऱ्या सीझन मध्ये अगदी चॅम्पियन संघ ठरला गेला होता तोच कृतिका एंटरप्राइजेस किसनजी पाटील. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे. फटका अधिकाधिक उंच क्षेत्ररक्षण त्या दिशेने जोपर्यंत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतील आणि चेंडूला उचलून फेकी केली जाते या सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या दोन धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल नेल्सन या आकड्यावर 11 धाबा या स्कोर कार्डवर आहेत. तिसरी अगदी आपण पाहू शकाल मॅच आजच्या रजनीतील एक स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं की रजनी स्पर्धा ही दरवर्षी व्हावी आणि विशेष करून VGPL जे पुन्हा एकदा अगदी आपण पाहता एक न्यू लुक मध्ये पाहायला मिळत आहे. लॉफ्ट केलं या चेंडूला आता कनेक्शन प्रॉपरली तर जुळलंय. क्षेत्र खाली आहे. मिड विकेटचं क्षेत्र वेकंड एरियामध्ये खेळला जाईल. एका टप्प्याखेर चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. VGPL चौकार 4. पुढे देण्याचा प्रयत्न आणि पाड लाईनला हलकासा चेंडू आदळला गेला होता. डाऊन द लेग ही लेन जात होती. चांगल्या पद्धतीने पिक केलं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खाली ठेवला नाही आणि योग्य त्या पद्धतीने बॉटम हँडचा उपयोग केला. एका टप्प्याखेर मिड विकेटला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार. या 4च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम कृतिका एंटरप्राइजेस किसन पाटील स्वतः संघ मालक या संघाचे आणि तदनंतर कृतिका एंटरप्राइजेस हा संघ जो आपण पाहू शकाल प्रवीणजी पाटील यांचा संघ. 15 अंकांवर धावगती. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं जे खर्चिक राहिले पहा दोन्ही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट जर विकेटचं कॉलम ते अधिकाधिक टिक झाले म्हणजे 2 विकेट. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही 2 विकेट देताय तर तुम्ही चांगले गोलंदाज आहात. परंतु कुठेतरी इकॉनॉमी ती इकॉनॉमी सांभाळण्यासारखी थोडीशी असायला हवी होती. परंतु करण रणधीर आपण पाहताय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा. एक सूचना असेल प्रत्येकाला की वेळेचं बंधन आहे. ते वेळेचं बंधन आपण राखायचं आहे. जास्तीत जास्त वेळ घेऊ नका ही प्रत्येकाला नम्रतेची विनंती. 15 अंकांवर धावफलक. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवर अजित किनी. विट अँड बॉच केलं. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला जातोय. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 16 या अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. नेक्स्ट मॅच मध्ये टीम यशवित 11 घासकोपरी आणि श्रीराम कसराळे हे दोन्ही दिग्गज संघ जे आमने सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ज्या गोष्टीची मी उल्लेख ना केली की काहीतरी नाविन्यपूर्ण आहे यंदाच्या सीझन मध्ये म्हणजेच घासकोपरी शिरगाव परिसरातील देखील खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत यंदाच्या सीझन मध्ये VGPL 4 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने ते संपूर्ण आमचे संघ मालक त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे की त्यांनी पुढाकार दाखवला आणि स्पर्धा ही पुन्हा एकदा या 4थ्या सीझन मध्ये जी विशेष करून तुम्हाला पाहायला मिळत आहे. खेचून मारण्याचा मानस जरूर होता. वेग भन्नाट आणि थोडीशी स्लिंगी ऍक्शन आहे अजितकडे जे आपण पाहू शकाल. एक आगळी वेगळी जी शैली तुम्हाला पाहायला मिळते आणि त्या शैलीला थोडंसं रीड तुम्हाला सुरुवातीला करावं लागणार आहे. डेफिनेटली आमने सामने एकाच संघाकडून कित्येक वेळेत खेळले आहेत हे दोन्ही खेळाडू म्हणून डावपेच ठाऊक आहेत एकमेकांचे. खोलवर लेंथ होते. थोडंसं फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने सन्मानजनक खेळला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये सागर यांना आपण पाहत आहे. चेंडूच्या हाताळणी ती केली जाते. एक सिंगल धाबेवर समाधानी. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. पहिल्या मॅच मध्ये आपण 73 धाबा पाहिल्या त्या चेस झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण 76 धाबा पाहिल्या त्या मात्र डिपेंड झाल्या आणि कुठेतरी दोन्ही मॅच मध्ये थोडंसं साम्य होतं. पहिल्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालं. दुसऱ्या मॅच मध्ये ते क्षेत्ररक्षण अचूकतेने झालं. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय क्वालिटीचा असावा हे प्रामुख्याने आपण पाहिले. वाईटचा इशारा आलाय. शरापासून ही लेंथ आपण पहा. कुठेतरी फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता विराजने परंतु पाहिलं आणि तदनंतर लेन जे आहे ती बाहेरच्या दिशेने धाडली आणि सरळ चेंडू यष्टिरक्षक यांच्या हातखंडामध्ये वाईटचा इशारा. ऑन साईडला शॉडमपूलचा फटका आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे आणि वेकेंड एरियामध्ये पुन्हा एकदा खेळण्याचं मिळालं बेनिफिट. विराजच्या बॅटमधनं आणखी एक दर्शनीय चौकार.
खेळताना पाहायला मिळेल. या अगोदर आपण विकुलला पाहिलं, आता विराजला आपण पाहत आहे आणि दोघंही त्याच पद्धतीने खेळत असताना सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. विकी पाटील यांना आपण पाहता यस्त्यांच्या मागे एक दांडगा अनुभव त्यांच्या माध्यमानं देखील पाहायला मिळतो आणि संपूर्णपणे वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा बहुसंख्य अगदी हे खेळाडू जोपातच असताना खेळ देखील खेळतायत आणि हा हातभार देखील सांभाळतायत. व्हीजीपीएल आणखी लेन शरीरापासून अगदी दूर जाण्याचा प्रयत्न तुम्ही वाचू शकत नाही. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, निर्भयपणे आणि निडरपणे पॉपिंग क्रीजचा चेंडू बाहेर पडलाय की नाही या सर्व काही गोष्टी अगदी आता चेक केल्या जातील. चला तिसरे पंच येतील आणि चेक करतील. पंचांनी ऑफिशियली वाईट तर दिलाय, परंतु इथून सॅटिस्फाय नाही चेक केले जात आहे. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करा आणि म्हणूनच पंच त्या दिशेने अगदी पाहण्याचा प्रयत्न करतायत. नो चेंडू आहे की नाही, पॉपिंग क्रीजचा चेंडू बाहेर पडलाय की नाही, कशा पद्धतीने अगदी ती पॉपिंग क्रीज लाईन त्या सर्व काही गोष्टी इथून पाहिल्या जातील, न्याहाळल्या जातील आणि तदनंतर जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. व्हाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक. सरळ बॅटचा उपयोग तर जरूर केला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्विकली फेकी ही अतिशय सुरेख पद्धतीने आली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अजितने खर्च केला या षटकामध्ये 9 धावा आणि धावगती जाऊन पोहोचले 24. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कृतिका एंटरप्राइजेस हा संघ 24 या अंकांवर 2 गडी बाद. पहिल्या मॅच मध्ये 73 धावा ज्या चेज झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 76 धावा ज्या परिपूर्ण डिपेंड झाल्या. दोन्ही गोष्टींची मी उल्लेख नाही केली की कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये जे क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालं, दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण जे क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहिलं आणि तदनंतर गोलंदाजांचं महत्व हे तितकंच गरजेचं आहे. डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं पॉवर प्लेची दोन्ही षटकं जी दाखवली जातात. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली. अतिशय चांगला जेल हेमंतच्या माध्यमानं जो टिपला गेला. तदनंतर एक बीमर चेंडू आला, तिथून थोडंसं मोमेंटम जे चेंज झालं. तदनंतर केतनची विकेट ती तितकीच महत्वाची आणि मूल्यवान होती. अमीरने 2 महत्वाचे विकेट तर घेतले, परंतु पहिलं पॉवर प्लेचं षटक हे तितकंच खर्चिक गेलं. कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा देखील अजितने देखील सुरुवाती थोडीशी बॅकअप द लेनने केली आणि त्यावर देखील कडपूर समाचार. हे पॉवर प्लेची दोन्ही षटकं जे विशेष करून डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं आपल्याला पाहायला मिळतात. राकेश गोवारी मिस्टर व्हीजीपीएल म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला, कारण की 2 वेळेस अगदी आपण पाहताय बेस्ट बॉलरचा किताब याच मैदानावर या खेळाडूने पटकावलाय आणि तोच आपण पाहू शकाल. राकेश गोवारी गोलंदाजी मार्कवर 24 या अंकांवर धावगती जे आतापर्यंत अधोरेखित आहे. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि तिसऱ्या षटकाची ही सुरुवात. ऑन साईडला वळवलं जाते. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि चांगल्या पद्धतीने योगेश भुरकुण यांना आपण पाहत आहे. एक सिंगल धाव आणि सिंगलवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या सहाय्याने, सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. गुरु पाटील आहेत आमच्या समवेत, आमचे साथी स्कोरर आणि सातत्याने ते अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवले जाते. धनंजयजी मांगेला सुद्धा आहेत आमच्या समवेत. 25 या अंकांवर धावगती. नमित गोरे ते देखील आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. डिजिटल स्कोरर. प्रत्येकाची भूमिका ही प्रत्येकाला अदा करावीच लागते, म्हणून मी म्हटलं की तुमच्या कामकाजाच्या माध्यमानं तुम्हाला ती क्वालिटी दर्शवावी लागते. पण तुमच्या नावाचा विचार हा केला जाईल. ड्राईव्हचा फटका तर दर्जेदार आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळला गेलाय. थ्रू दी पॉइंट चेंडूला फील्ड केला जाईल. सागर सापणे, सत्यवान सापणे यांचे बंधू जे आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. सुरुवात प्रामुख्याने सिंगल आणि डबलला प्राधान्य जे दिलं जात आहे आणि कुठेतरी विकेटवर थोडासा टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा. कंट्रोल ते यावेळेस सुटलं आणि आता दंडित केलं जाईल.
आणि कुठेतरी आता पंचांचा इशारा जो इथून आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ व्हाईट बॉल. 4+1 5 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळतील. चौकार. पंचांकडे तर विनवणी करतात की हा नो चेंडू असेल, परंतु बेसिक्स नियम आहेत. पॉपिंग क्रीजच्या जर चेंडू त्या पलीकडे पडतोय ना, तर आता सर्व काही गोष्टी अगदी वाईटच्या रूपानेच दिले जातात. हे नियम आहेत क्रिकेटच्या पटलावर आणि तेच या ठिकाणी पंच देखील दर्शवतात. किसन त्या दिशेने समस्व सुरू दर्शवतात. 32 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे आणि 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय आणि कुठेतरी हे कंट्रोल सुटत असताना राकेश गोवारी कधी कधी वेगवान गोलंदाजी करायची असते अगदी बुंद्यात आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं कंट्रोल सुटतं. डाऊन दिलं एक लाईन आणि लेन ती थोडीशी भरकेडली जाते. 2 सीझन जरी सुद्धा राकेशने आपल्या नावावर केले ना, आलेला प्रत्येक नवीन दिवस आणि एक नवीन चॅलेंज आहे तुमच्या समोर. या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक वर्क हे नेहमीच दर्शवून जात असतं आणि खेळाच्या माध्यमानं तुम्हाला कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी दर्शवावी लागते. मोठा प्रहार किसनच्या बॅटमधनं फटका अधिकाधिक उंच आणि अधिकाधिक लांब. गगनचुंबी षटकार किसन पाटीलच्या बॅटमधनं 6 धावा. निघून गेला सीमारेषा पार. ही ताकद आहे या फलंदाजाची. जितके डोले शोले त्या पद्धतीने टायमिंग हे तितकंच महत्वाचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये जर ताकदीला टायमिंगची जोडणी तुम्ही द्याल ना, तर ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही पुढे याल आणि त्याच सर्व काही गोष्टी क्रिकेटच्या माध्यमानं फार महत्वाच्या आहेत. थोड्याच वेळामध्ये वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जी कोर कमिटी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांची नावं देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. 39 सरबाटचा उपयोग तर जरूर केला, परंतु हा फटका फसेल. आमिर पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर, ते चुकी करणार नाहीयेत आणि त्याच्या हतकंडामध्ये किसन पाटीलच्या या मिनी इनिंगने तोडलाय दम. विकेट मिळेल. तिसरा धक्का गॉन. चषक देखील दमदार आहे आणि हे आयोजन नियोजन ते देखील तितकंच दमदार आहे. परंतु पाहण्याकरिता गोष्टी सोप्या आहेत. हातभार तर हवायच. म्हणूनच मी प्रामुख्याने कित्येक वेळा म्हटलं एखादं लग्न समारंभ परवडेल, परंतु क्रिकेटचं आयोजन हे न परवडण्यासारखं आहे. कारण की दिवस रात्र तुम्हाला एक करावा लागतो आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व काही गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतात की फूल आणि फुलाची पाकळी प्रत्येक जण आपापल्या परीने देतो आणि स्पर्धा यशस्वी करण्याकरिता हातभार नेहमीच लावतो. असेच एक गोड व्यक्तिमत्व एकनाथ वासुदेवजी पाटील, तळ्याचा पाडा, 1111 रुपयाचं आर्थिक साह्य या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता लाभले. या दानशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. 39 अंकांवर बसलेला तिसरा धक्का नरेश आहेत. नव्या बॅटर सॉफ्ट हँड खेळला. ड्राईव्हचा करायचं होतं. थ्रू दी पॉईंट चेंडूला स्टॉप केलं जाईल. एक सिंगल धाव तर झाले. डबल करिता कॉल देण्याचा प्रयत्न, ब्रेक लावला तोपर्यंत ब्रेक फेल. याला आपण म्हणू शकाल की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं काम झालंय. आता कुठेतरी कुऱ्हाड पायावर नाही तर पायच कुऱ्हाडीवर पडलाय असंच म्हणावं लागेल. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद गॉन. पहा स्टॉप केलं चेंडूला आणि तदनंतर लक्ष नव्हतं. पहा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हो, नाही आणि थांबा. तिथे कुठेतरी हो नाही तू मे झाले आणि जोपर्यंत सिंहगडाला जाग आली ना फार उशीर झाला आणि धावचीच्या रूपाने अगदी नरेश किनी निराश हतबल मनाने तंबूच्या दिशेने संपूर्ण आमची VGPL अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता जी कोर कमिटी आपण पाहत आहे, विद्यमान सत्यवानजी सापणे जे स्वतः असतील, तदनंतर पंकजी पाटील डेक्स आपण पाहत आहे, अशोकजी भोईर एबी असतील, सौरभजी पाटील असतील, रणजितजी किणे असतील, पद्मनजी पाटील असतील, जीतजी पाटील असतील, तदनंतर निलेश सोलंकी असतील, उमेशजी पाटील असतील, किसनजी पाटील, विकीजी पाटील आणि संपूर्ण वाघोबा ग्रुप कसराळी. विशेष करून वाघोबा ग्रुप कसराळीकरांचं हे मैदान आणि जे आमचे कसराळीकर आहेत ना त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मात्र त्यांनी दिलखुलास पद्धतीने हे मैदान खुलं करून दिलंय. आणि या मैदानावर एक खासियत राहिली की जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, मैदानावर जी अतूट गर्दी वैतरणाकरांची नव्हेच तर आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण आमचे लाडके राजे, प्रेक्षक राजे जे मैदानावर येताना पाहायला मिळतील. आणि हीच या स्पर्धेची खासियत जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. 40 अंकांवर धावगती आहे. पाच सुरुवातीला एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा गेल्या, काहीतरी एक्स्ट्रा पाटरकडनं देखील झालं. ऑन साईडला जरूर वळवलं गेलं चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. ओहो, चेंडूला तुम्हाला पकडावं लागेल. कुठेतरी अगदी आपण म्हणू शकाल की चेंडूपर्यंत गेलेच नाहीत. आणि तोपर्यंत अगदी सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने इथून 3 षटकांचा खेळ जो अद्यापच झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 अंकांवर 4 गडी बाद. टीम कृतिका इंटरप्राइजेस हा संघ. पाणी हवाई मैदानाच्या दिशेने त्याची पूर्तता करा. घेऊया आपण तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण चौथ्या षटकाच्या दिशेने. स्वागत पाणी जे मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झालंय. आतापर्यंत गोलंदाजी अनालायसिस जी विशेष करून अभिनयने जे पहिलं षटक हाताळलं ज्यामध्ये 15 धावा 2 मूल्यवान विकेट. तदनंतर अजित किनीने दुसरं षटक हाताळलं 9 धावा दिल्या. आणि तदनंतर राकेश गोवारी थोडीशी नियंत्रणयुक्त गोलंदाजी नव्हती. आणि तिसरं षटक जे 18 धावेंचं राहिलं आणि ज्यामध्ये एक महत्वाची विकेट ती देखील मिळाली. तदनंतर बॅटिंगच्या माध्यमानं जी अनालायसिस आपण पाहताय मयूर पाटील आणि केतन पाटील जी प्रामुख्याने चांगली सुरुवात करून द्यायची होती परंतु ती सुरुवात झाली नाही. मयूर पाटील डकवर बाद झाले तर केतन पाटील लेग बिफोर द विकेट 2 धावांवर बाद झाले. त्यानंतर विराजने एकतर्फी अगदी एक बाजू पकडून धरले. 8 चेंडूगडीत 14 धावांनी तो नाबाद खेळतोय. किसन पाटील नुकताच बाद झाले 7 चेंडूगडीत 15 धावा. आणि नरेश किनेर फॉर्च्युनेटली अगदी धावचीत स्वरूपाने ते देखील बाद झाले 1 या धावेंवर. आता हे चौथं षटक जे मार्गस्थ होईल आणि चौथ्या षटकाकरिता अगदी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं हे षटक आहे. आणि आमिर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 42 रन्स ऑन अ कार्ड. 42 अंकांवर धावफलक जे आतापर्यंत अधोरेखित आहे. आणि 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तर जरूर झाले परंतु धावा तितक्याच खोऱ्याने व्हायल्यात. म्हणून कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मानस असावा. बॅकअप द लेन जरूर आहे. स्टीअर केलं जातं या चेंडूला थ्रू दी पॉइंट बिटवीन द गॅप. चेंडू निघून जाते जोपर्यंत कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. आणि चेंडूला उचलून फेकी केली जाते. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. कुठेतरी मॅच्युरिटी आणलंय इथून विराटच्या अगदी बॅटिंगच्या माध्यमानं. पहा प्रत्येक चेंडूकडे एक तो मोठे स्ट्रोक खेळत नाही. एकीने अगदी सिद्धिक केला देखील आपण पाहत आहे. दोन्ही डावकऱ्या त्याचे बॅटर जे मैदानावर खेळी करत आहेत की सिंगल डबलला देखील प्राधान्य तितकंच महत्वाचं आहे. जे लाईफ लाईन जो श्वास आहे तो घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याकरिता हे प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न चांगल्या पद्धतीने आहेत. 44 अंकांवर धावगती 4 गडी बाद. चौथं षटक जे मार्गस्थ आहे. अमीर पाटील गोलंदाजी मार्कवर. खोलवर लाईन गुड डिलिव्हरी. आता वेगावर जो स्वार झाला ही अगदी काबिलियत आहे या खेळाडूकडे जो विशेष करून आपण म्हणू शकाल की त्याच्याकडे हाईट फॅक्टर हा एक बेनिफिट देखील आहे. आणि जेव्हा जेव्हा उंचखुरे गोलंदाजी करत असताना तेव्हा त्यांना एक नॅचरली कुठेतरी एक बेनिफिट असतो आणि तो आहे अतिरिक्त बाउन्स. आणि तो मिळत असताना पुन्हा एकदा त्या बाउन्सने बीट झाले. तडम्यांच्या दिशेने अगदी चेंडूची हाताळणी जी विशेष करून इथून केली जाते परंतु एक सिंगल धाव रोखू शकत नाही. बाईचा इशारा आलाय. पंचांचा पंजा खुललाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 45. 45 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. आणि आतापर्यंत 4 धक्के बसलेत. सुरुवात जी फार महत्वाची इथून करून दिले गेले आणि कुठेतरी आता हळूवारपणे ही पार्टनरशिप बिल्ड करण्याची मानसिकता जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. अमीर चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षण कुठेतरी बदललं जाते. बॅकवर्ड ऑफ स्कोर लेग मिड विकेटला अजित किनेला पण पाहता. हेमंत लॉंगर मध्ये स्थित आहेत. लॉंगर मध्ये राकेश कुवार पण पाहता. आणि तदनंतर कव्हर पॉइंट फ्रंट फुटवर येऊन खेळायचं होतं परंतु जास्तीत जास्त स्विंग हलकासा लेट स्विंग झाला आणि कट झाला चेंडू. जोपर्यंत पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ही स्कोर कार्डवर. फार वळण होतं. जवळजवळ आपण म्हणू शकाल की हातभर वळण घेतलं चेंडूने आणि तेच कारण यावेळेस पाहायला मिळालं. सरळ चेंडू यस्ट्यांच्या मागे
परंतु वाईटचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव गुरु दर्शवतात. धावगती जी जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर. 4 गडी बाद. गोलंदाजी तर चांगली होते परंतु नियंत्रण हे तितकंच महत्वाचं आहे कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपाने आतापर्यंत जास्तीत जास्त धावा केल्यात. फुलटॉस चेंडू जरूर आहे. क्षेत्ररक्षक अगदी सुसज्जित आहेत. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने सागर यांना आपण पाहत आहे. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. पहा सर्व काही गोष्टी इथून बॅटिंगच्या माध्यमानं टीम क्रिकेट एंटरप्राइजेस इथून दाखवत असताना की सिंगल डबलच्या माध्यमाला देखील तुम्ही प्राधान्य तितकंच दिलं पाहिजे. जेव्हा विकेट जातात ना तेव्हा कुठेतरी सांभाळण्याची गरज आहे. 48 धावा स्कोर कार्डवर. कट करायचं होतं परंतु यावेळेस कुठेतरी पद्धत आली ते नव्हतं. जाग्यावरूनच कुठेतरी कट करण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा समन्वय नाहीये. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ अगदी रेडी असतील. यशमित 11 घासकोपरे आणि श्रीराम कसराळी यानंतर नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरबॅटचा उपयोग आणि इथून अगदी आपण पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाते. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 49 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे आणि 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झाला म्हणजे बरोबर 12.25च्या सरासरीने करंट रन रेट आहे इथून टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाचा. आणि याच गतीने जर पुढे गेले ना तर कुठेतरी 70+ धावसंख्या जी चांगली संबोधली जाईल परंतु त्यापेक्षाही अधिक जाण्याचा प्रयत्न येथून असावा कारण की विराट जो सेट फलंदाज आहे सिद्दीकने देखील सुरेख पद्धतीची साथ दिलाय. आता कुठेतरी थोडंसं डॉमिनेट करण्याची आवश्यकता आहे म्हणून माइंडसेट आणि स्ट्राईक रेट या दोन्ही गोष्टी आता वाढवण्याची आवश्यकता. किंवा एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि बोलणार होतो आपण 5व्या षटकाच्या दिशेने. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या पटलावर पडलेलं हे गोड स्वप्न. वैतरणा ग्रामीण विभागातील हा वर्ल्ड कप VGPLचा थरार सीझन 4 मध्ये आपण आहोत. हेमंत याला पण पाहताय. चला हरिअप. टीम कृतिका एंटरप्राइजेस संघ जास्तीत जास्त वेळ घेतला जातोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात असू द्या. 49 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. खिचून जरूर मारायचा होता परंतु तितकंसं टायमिंग बनवू शकलं नाही आणि म्हणूनच चेंडूचं कनेक्शन जे प्रॉपरली नाही आहे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. हेमंत याला पण पाहताय जे डोलीवरनं बिलॉंग करतात विशेष करून आणि गोलंदाजी मार्कवर. अमीरला पण पाहत आहे दर्जेदार पद्धतीची अगदी सुरुवात जी विशेष करून आणि दुसरं षटक जे अमीरने हाताळलं ना ते तितकंच कारगर हाताळलं. पहिल्या षटकामध्ये थोडंसं नियंत्रणयुक्त गोलंदाजी नव्हती परंतु दुसरं षटक महत्वाचं. सरबाटचा उपयोग तर जरूर केला आहे. बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. दणदण करी सीमारेषा पार. बरोबर बिटवीन द गॅप शोधला आणि सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा यावेळी 4 चौकार. ते वॅकंट एरिया आहे ना त्या एरियाला कुठेतरी टार्गेट केले आतापर्यंत विराजने आणि त्याच पद्धतीचा खेळ जो प्रामुख्याने महत्वाचा राहिलाय. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. थोडंसं बुंद्यात हा चेंडू होता. खोदून काढण्याचा जरूर मानस होता परंतु शॉर्ट पॉईंटला चेंडूला फील्ड केला जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने 54 या अंकांवर धाव फलक च्या अधोरेखित आहे. 54 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या गतीने इथून धावफलक पुढे नेण्याचा मानस जरूर आहे दोन्ही फलंदाजांचा आणि दोन्ही फलंदाजाचा सेट आहे ज्यामध्ये विराटच्या बॅटमन आतापर्यंत 22 धावा चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केले.
मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जरूर रवाना व्हायचं आहे टीम क्रिटिक एंटरप्राइजेस या संघाला. खोलवर लेंथ होती, पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता, आणखी एक डॉट बॉल. सुरेख पद्धतीची आता गोलंदाजी होत आहे. थोडंसं दडपण आणि दबाव जरूर आहे सिद्दीकवर देखील. सिद्दीकला देखील इथून प्रत्युत्तर हे द्यावंच लागणार आहे. म्हणून मी म्हटलं की टाळी एका हाताने वाजणार नाही. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ हा योग्य पद्धतीने करावाच लागणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता, आणखी एक डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हेमंतकडनं. शरीरापासून थोडीशी लेन दूर आहे. धाव घेण्याचा मानस, थोडीशी सॅक्रिफाईस. विकेट यावेळेस जाईल का? डेफिनेटली विकेटचं इथून पतन होईल आणि फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. विकेट मिळाली धावचीच्या स्वरूपाने. विकेटचं पतन गॉन. लाईन आता चेक केली जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र जो आपला रिव्ह्यू आहे तो यूज केलाय, चॅलेंज केलंय. आता पंचांच्या या भूमिकेला पंचांनी तर लिगली चेंडू दर्शवला गेलाय. इट्स अ फेअर बॉल. सो पंचांनी जो डिसिजन दिलेला तो योग्यच आहे आणि इथून विकेट होईल आणि कुठेतरी अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जो फलंदाजी करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो या ठिकाणी समाप्त झालाय. आता पंचांनी जो डिसिजन देतील त्यावर तुम्हाला मान्यता दर्शवावं लागेल. 54 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 54 रन्स ऑन अ कार्ड. 5 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत आणि नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झालाय. चंद्रकांत भोईर. भावेश ऑन साईडला जरूर खेळायचं होतं. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळेल. हा डॉट बॉल. इथून षटकाची देखील समाप्ती झाली. चांगलं षटक हाताळलं यावेळेस हेमंतने आणि फक्त 5 धाब्यांचा षटक. पुन्हा एकदा तीच व्हाईट लाईन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ऑन साईडला जरूर खेचून मारायचं होतं परंतु सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. भावेश जरूर नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे परंतु इथून शेवटचे अंतिम 6 चेंडू हे तितकेच निर्णायक असतील. काय एक्झॅक्टली टार्गेट पर्यंत पोहोचेल टीम क्रिटिका एंटरप्राइजेस हा संघ ते देखील पाहण्यात घेऊया. तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण वळणार आहोत स्लॉग ओव्हरच्या दिशेने. षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि धावफलक जे आतापर्यंत आपण पाहताय 54 54 या अंकांवर शेवटचं अंतिम षटक आणि जे हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर. चेतन या गोलंदाजाला आपण पाहताय. सर्वांचा उपयोग जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने आणि राकेश गोवारी चेंडूपर्यंत पोहोचतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल अब तक 56. 5 गडी बाद. जवळ अर्धा संघ जरूर तंबूच्या दिशेने रवाना झालाय. भावेश जो मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय नव्याने फलंदाज. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे भावेशच्या बॅटमधनं. फटका हा जास्तीत जास्त उंच आणि सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन सीमारेषा पार. मच निडेड षटकार आणि कुठेतरी धावसंख्या थोडीशी थांबली होती त्याला थोडस पुढे नेण्याचा प्रयत्न. मॅक्झिमम हिट. मिळतील धाबा भावेशच्या बॅटमधनं 6 आणि या 6च्या मदतीने आणि या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 62 62 या अंकांवर. स्लॉग ओव्हर आहे ना म्हणून इथून या स्लॉग ओव्हरची सुरुवात ही तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. चेतनाला पण पाहत आहे कुठेतरी नव्याने गोलंदाज. दबाव जरूर असतो कारण की स्लॉग ओव्हर हाताळणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. या स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला परिपूर्ण एफर्ट्स द्यावे लागतात. भावेशच्या बॅटमधनं 6 धावा आल्यात.
बॅकअप दिले आणि पुन्हा एकदा हाताळले, परंतु परिपूर्ण पिक करू शकले नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. जोपर्यंत अगदी मिड विकेटच्या रिझन मध्ये शॉर्ट मिड विकेटला चेंडूला फील्ड केलं जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 64 या अंकांवर टीम कृतिका एंटरप्राइजेस हा संघ आपण पाहत आहे. दोन्ही अगदी या संघांच्या नावामध्ये साम्य आहे, परंतु कुठेतरी आता मात्र तुम्हाला त्या खेळाच्या माध्यमाने हे साम्य आहे ना, जो फरक आहे तो अधिकाधिक ठेवावा लागणार आहे. पण पहिल्या इनिंग मध्ये देखील प्रयत्न होते टीम क्रितिका एंटरप्राइजेस संघाकडनं की चांगल्या स्थितीमध्ये जायचंय. सर्वाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. राकेश गोवारी त्या दिशेने ओव्हररन झाले आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. या महत्वाच्या धावा आहेत आणि मिळतील 22च्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार. नंतर डोक्यावर हात गेले. क्रिकेटच्या पटलावर एकदा का वेळ निघून गेली ना, मग त्या वेळेकरिता तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. सतीशजी गावड साहेबांचं देखील शुभागमन झाले मुख्य मंचावर. अडुसष्ट या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. धाव घेण्याचा मानस जरूर आहे. पुन्हा एकदा सॅक्रिफाईस विकेट जाईल का? डेफिनेटली. पहा, एक षटकार एक चौकार जरूर आला होता, परंतु भावेशची अगदी विकेट यावेळेस सॅक्रिफाईस रूपाने जी मात्र पडली जाईल. परंतु आपल्या संघाकरिता एक मिनी नॉक जरूर खेळला भावेशने आणि संघ 68 या अंकांवर. 14ची एक मिनी इनिंग 5 चेंडू गणिक भावेशने खेळली, तो बाद होईल धावचीच्या रूपाने. गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या इनिंग मधील असेल शिल्लक. दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिले की 70+ धावसंख्या. क्लीन बोल्ड. शेवटच्या अंतिम चेंडूवर मिळेल विकेट, म्हणून कुठेतरी भावेशला अगदी बाद करण्यात हे महत्वाचं होतं का? परंतु सिच्युएशन हातामध्ये घ्यायची होती. इथून जाता जाता स्ट्रॉंग फिनिश जरूर करायचं होतं अगदी विराजला, परंतु हा प्रयत्न फसत असताना शेवटच्या अंतिम चेंडूवर मिळाली विकेट क्लीन बोल्डच्या माध्यमानं. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 68 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता 69 धावसंख्येचा पाठलाग तो करावा लागेल टीम कृतिका इंटरप्राइजेस या संघाला. अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात जरूर झाली होती, परंतु कुठेतरी मिस्टेक ज्या घटित झाल्या आणि मिस्टेक घटित होत असताना कुठेतरी मध्यंतरी ज्या विकेट गेल्या, परंतु विराजने इथून सांभाळलं अगदी डावाला आणि सांभाळत असताना कुठेतरी स्ट्रॉंग फिनिश दिला गेला भावेशच्या माध्यमानं. परंतु ज्या पद्धतीची धावसंख्या हवी होती ना, ती धावसंख्या मिळाली नाही. सतीशजी गावड साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांच्या समवेत वासुदेवजी चौधरी आचोळे वर्ण विशेष करून या ठिकाणी उपस्थित झाले. त्या दोन्ही गोड व्यक्तिमत्वांचं आपण पुन्हा एकदा करूया सहर्ष गोड शब्दामध्ये स्वागत. बॅटिंग समरी जे आपण पाहत आहे, मयूर पाटील जिथून डकवर बाद झाले. केतन पाटील यांना आपण पाहू शकाल लेग बिफोर द विकेट, ते देखील 2 धावांवर बाद झाले. विराटचं कौतुक असेल. 22 धावा अगदी त्याच्या बॅटमधनं 16 चेंडू त्याने फेस केले. किसन पाटील 7 चेंडू गणिक 15 धावा. तदनंतर नरेश किनीट धावचीच्या रूपाने बाद झाले जरूर. सिद्दीक भगत, भावेश पाटील हे तिन्ही जे फलंदाज आहेत ना, ते अगदी धावचीच्या रूपाने बाद झाले. भावेश पाटील 5 चेंडू गणिक 14 धावा, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 68 या अंकांवर धावफलक टीम कृतिका इंटरप्राइजेसचा संघ आणि जिथून कृतिका एंटरप्राइजेस संघाला 69 धावसंख्येचा पाठलाग हा करावा लागणार आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल या सर्व काही गोष्टी सेकंड इनिंग मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता समालोचन कक्षामध्ये हलकासा फेरबदला आपण भरतजी मोरे सरांचा गोड आवाज अगदी सेकंड इनिंग करिता ऐकणार आहोत. तत्पूर्वी टॉस करिता चला दोन्ही संघ यशमित 11 घास कोपरी आणि श्रीराम कसराळी, चला आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. धन्यवाद.
वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघत आहात. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्याचा हा तिसरा सामना आजच्या पहिल्या दिवसामधील 6 मॅचचं शेड्यूल आहे आजचा आणि आजच्या 6 मॅच पैकी ही तिसरी मॅच आपल्याला बघायला मिळते. बघा, सगळ्यांच्या माहितीसाठी टायमर लावलेला नाहीये, पण वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्य करायला अशीच अपेक्षा आहे तुम्हा सर्वांकडून. टॉससाठी आदेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. सो लवकरात लवकर कर्णधार आपण टॉस कपासमध्ये या. थँक्यू सो मच भरतजी मोरे सर. चला, यशमित इलेव्हन घासकोपरी आणि श्रीराम कसराळी सतीश गावड साहेबांच्या माध्यमानं या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. व्यक्तिमत्व आले नाही आले त्यांच्या माध्यमानं अगदी हा पुढाकार आणि हे दानशूर व्यक्तिमत्व आहे. सो त्यांनाच मी विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ताने सतीश गावड साहेब आपल्या शुभ हस्ताने टॉसचा कॉल हा केला जाणार आहे. मॅच देखील सुरू आहे म्हणून कर्णधार स्वतः पाटील या ठिकाणी येत आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेट करिता पुढे असणार हे व्यक्तिमत्व आणि तेच मैजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. चला, टीम श्रीराम कसराळी संघ हरिअप. वासुदेव चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. सतीश गावड साहेब आणि वासुदेवजी चौधरी दोघे येत आहेत आणि हे दोघे कंबाईन व्यक्तिमत्व आहेत असंच म्हणेन. एवन जोडी या दोघांचंही स्वागत आहे. चला, श्रीराम कसराळी घाई करा. रणजित किणी घाई करा प्लीज. कैमरामैन फोकस करो प्लीज टॉस के बॉस की तरफ. टॉस का बॉस कडे. चला, रणजित घाई करा. महेशजी पाटील बोलता, इतक्या वेगाने मी अमूल डेअरीकडे जाऊन आलो असतो. चला, या टॉस तो केला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. या बॉलर 1 मिनिट थांबायचा. वासुदेवजी चौधरी आणि सतीशजी गावड. चला, टॉस केला जाईल. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ हेड. सो टॉस जिंकलाय टीम यशमित इलेव्हन संघाने. मान्यवर संघांना शुभेच्छा द्या आणि आपण स्थानापन्न व्हायचं. जास्त विचारत नाही, डिसिजन कळवायचं आहे. डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय. थोड्याच वेळामध्ये ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यात. जाऊया आपण ऑनगोइंग मॅचच्या दिशेने. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. सर, थँक्यू. चल, नाणेफेकीचा कौल झालाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हो, सॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विकेच्या बॅटमधून वेगवान फटका आणि या चेंडूवरती मात्र एक यावेळेला रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकी बाद. पहिल्या विकेटचं पतन होईल. छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक थ्रू आलाय. गॉड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ऑनड्राईव्हचा हा फटका होता. मिसफिल्ड झाली. चेंडू हातामधून निघून गेला, परंतु वायडिश लॉंग ऑन वरती येत असताना क्षेत्ररक्षकाने जो चेंडू अडवला आहे लॉंग ऑन ज्या त्याची फेकी झाली आणि फेकी होत असताना त्याने एंड बरोबर अचूक निवडला स्ट्राईक एंडचा आणि त्यामुळे स्वतः विकेला मैदानाबाहेर जावं लागतं. सिंपल त्याच्या मागचं लॉजिक होतं. बॅटिंग केल्यानंतर धावणं आणि रन कंप्लीट करणं ही डिफिकल्ट टास्क आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असणारा जो बॅट्समन आहे त्याला तर असंच मोकळं धावायचं आहे आणि तो पोहोचणं स्वाभाविक होतं. विकी बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज योगेश आलाय. पाठलाग आहे 69 धावांचा 69. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अनपेक्षित उसळी या चेंडूवरती बघायला मिळाली. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल आलाय. VGPL काय याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे किंवा काय याच्या मागचं लॉजिक आहे किंवा काय हेतू आहे त्या चर्चेकडे आपण येणार आहोत. तुर्तास नेक्स्ट बॉलसाठी बॉलर तयार आहेत. पुढील चेंडू बघूयात. यावलचा फुलर लेन जर्मन टाकण्याचा प्रयत्न
अपील तर होती, अपील मधला उत्साह बघता ओ यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, लेग बाय चेरोपाणी येतोय, चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर 12 धावा धावफलकावरती झाल्यात. त्या बॅटिंग करणारी टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाच्या. बघा या मॅच मध्ये दोन्ही संघांची नावं बघा, कृतिका आणि कृतिका, क्रू एवढाच फरक आहे. त्या व्यतिरिक्त सगळं सेम आहे. नावाप्रमाणे बघायला गेलं तर जिंकण्याचा आनंद एकाच नावाला राहणार. पाणी जरा पाठवा, पाण्याची व्यवस्था करा प्लीज. बारावरती 1 आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजित किनी खेळतात 7 वरती. त्यानं 3 चेंडू फेस केला. योगेश आहेत 2 चेंडू आणि त्यांच्यामध्ये एकही धाव नाही काढली. नवीन गोलंदाज कोण येणार गोलंदाजी मार्कवरती ते सुद्धा बघावं लागणार आहे. 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या अजित कडून, 4 धावा लेग बाईच आहेत. रोहितच्या हातामध्ये चेंडू आहे. बघूयात रोहित कशा धाटणीची गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे फलंदाजासमोर आपले चेंडू वापरतोय. सध्याच्या घडीला तुम्हाला यशस्वी बॉलर होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हा जर प्रश्न विचारला तर तुमच्याकडे पहिलं अनुशासन असावं. दुसरं विविध चेंडू तुमच्याकडे असावेत. स्लोअर वन, फास्ट वन, कटर, ड्रिफ्टर. हो, यावेळेला पायावरचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर की वरून बाहेर निघून चालला आणि पंचांनी दंडित केलं. वाईडने अतिरिक्त स्वरूपाची धाव पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे. काय हेतू असावा या चर्चेकडे आपण येणार होतो. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग विविध भागांमध्ये, विविध तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये हा लीगचा कॉन्सेप्ट चालू आहे. हो, बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होतो चेंडूला. चेंडू कव्हर पॉईंटमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय तोपर्यंत एक धाव. आणि म्हणूनच वैतरणा गटामध्ये खेळणारे जे संघ आहेत त्या भिन्न भिन्न गावातील संघ एकत्रित येऊन एका संघामध्ये वेगवेगळ्या गावातील खेळाडू खेळावेत. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांच्या कौशल्याची देवाणघेवाण व्हावी आणि या विभागामधून क्रिकेटचा जो काही स्तर आहे तो उंचावावा. चांगले चांगले खेळाडू इथून घडावेत. या प्रकारची संकल्पना या VGPLच्या मागे आहे. हा एकमेव हेतू आहे आणि त्यामुळे हे सर्व खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडवा पाटल्या चेंडूला पाठवला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो दूरवरती थांबेल. 1 बाउन्स, सीमारेखा पार, आलाय चौकार. रोहित मेहरच्या वरती हल्लाबोल केला गेलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक पाहिजे तसा आलेला नाहीये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. आता प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न. तुम्हाला धावांचा पाठलाग करण्यासाठी आस्किंग रन रेटच्या जवळपास राहणं हे पहिलं तुमचं ध्येय असावं. फर्स्ट प्रायोरिटी इज की मॅच टू दी आस्किंग रन रेट. तुम्ही जोपर्यंत त्याला मॅच करत नाही किंवा त्याच्या जवळपास राहत नाही तोपर्यंत तुम्हाला जिंकण्याचं बळ नाही मिळणार. मागील मॅचमध्ये तेच आपण पाहिलं होतं. ज्या वेळेला शेवटच्या 2 षटकामध्ये सामना आला त्यावेळेला इतका लांब गेला होता की मोठे फटके मारून सुद्धा त्याच्या जवळ नाही येता आलं. हेच तर समीकरण आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये 13 धावा होत्या. मग त्या 13 धावांना आल्यानंतर उर्वरित जो काही लोड आहे तो 4थ्या, 5व्या, 6व्या षटकावरती पडला आणि सामन्याच्या जवळ येऊन सुद्धा जिंकता नाही आलं होतं.
त्या टीम लाडव्या बॅटने खेळले चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय अडवण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग चांगली त्याला माहित आहे थ्रो येण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा रिस्क घेतला त्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणतात आणि तो रिस्क घेत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील 21 वरती 1 आहे 21 फॉर 1 टीम कृतिका एंटरप्राइजेस हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेंथला परखण्यामध्ये कुठे ना कुठेतरी अडचण येते लेंथ बरोबर लाईनला सुद्धा परखताना येत आहे अपील केली पंचांकडे पंचांची मान हळूहळू हल्ली आणि असं असताना 22 चेरोपणे 1 धाव लेग बाईट चेरोपणे 1 धाव येते आणि येत असताना 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅट आहे का थँक्यू तुझ्यासाठी 2 षटकांचा खेळ संपला 22 वरती 1 आहे आता होऊन जाते तुझ्यासाठी फिल्डिंग लावून घ्या 22 वरती 1 आहे 2 षटकांचा खेळ झालाय येणाऱ्या 24 चेंडूमध्ये किती धावा गरजेच्या आहेत 24 मध्ये 47 स्क्रीन विजिबल झाली आता 24-47 ची 47 विदिन 24 डिलिव्हरीज 4 षटकामध्ये काय प्लॅन असणार आहे कोण 2 ओव्हर टाकणार आणि 2 ओव्हर टाकणारा येणार कधी त्याला काय लगेच बोलवलं जातंय की तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या षटकाचा म्हणजे 4 5 6 3 षटकापैकी 1 षटक वापरलं जाते लेट्स सी 11.75 चा आस्किंग रन रेट आहे 11च्या सरासरीने धावा बनतायत म्हणजे जवळपास थांबलेले आहेत सर्वात चांगली बाब काय चेसिंग मध्ये विकेट नाही आली आहे एकच विकेट आली आहे त्या व्यतिरिक्त जो डॉमिनेटिंग खेळ बघायला मिळाला पाहिजे तो बघायला मिळालेला नाहीये बॉल तयार पहिलाच बॉल तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल फटका फसला बॅटच्या स्टिकरला लागून चेंडू जोपर्यंत लँड होतोय फील्ड केली जाईल दुसरा धावायचा प्रयत्न केला तर चपळाईने 2 धावा धावून कंप्लीट केल्या मयूर आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती उसळीनं बीट केलं चेंडूची उसळी जर बघायला गुडलेंडवरून खूप चांगल्या रीतीने वरती आला होता बॉल आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न जे काय मन बनवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला त्याच्यामध्ये अपयश आलं कारण बॅट थोडासा जास्त उडाला आणि त्यामुळे 2 धावा मिळाल्या उजव्या बाहेर जाणारा चेंडू या वेळेला मात्र पंचाच्या 2 हात पसरत आहेत अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होते आता 10-12 धावा तुम्हाला ज्या वेळेला करायच्यात खास करून 12 धावा ज्या वेळेला करायच्यात 12 धावांमध्ये कोणत्या धावांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त 1 चौकार 1 षटकार खूप चांगले षटक एखादा षटकार अपेक्षित षटक पण त्या दोन्ही मोठ्या फटक्यानं जर नाही बघितलं शॉट बॉल आहे यावेळेला कव्हरच्या डोक्यावर वडा शॉट पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली ओ हो आले होते पोचले होते चेंडू सुद्धा आतमध्ये थांबला होता हवेने सुद्धा चांगली 7 फिल्डरची दिली होती पण भावेशचे एफर्ट कमी पडले मिसजज झाला चेंडू निघून गेला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा पार चौकार टू 3 दॅन बॉल गॉन चौकार आला मिसजज झाला अन्यथा इथे विकेट हा कन्फर्म मिळाला असता अजित किणी यांना माघारी परतावं लागलं असतं पण एकदा बॉल होता मयूर हो स्टफलून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होते डॉट बॉल आलाय डॉट बॉल आल्यानंतर अजित पंचांशी विचारणा करतायत की नक्की काय घडलं होतं त्या चेंडूवरती 29 फॉर 1 2 चेंडूचा खेळ झाला तिसरा षटक मार्गस्थ आहे यानंतर होणारा मॅच 3 चेंडूचा खेळ झाला माफ करा एक वाईट काउंट केल्यानंतर हा डॉट होता
जडमधला चेंडू फुल ऑर लेंथ जो तो स्टंप उखाडण्यासाठी जातोय. आता तो स्टंप उखाडण्याचा प्रयत्न होत असताना बघा रिस्क असतं. ज्यावेळेला तुम्ही 10-12च्या आस्किंग रन रेटला खेळताय आणि त्यावेळेला तुम्ही विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना अचानक जर का बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि त्यावेळेला जर का मोठा फटका आला, तर त्या इक्वेशनला तुम्ही पकडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही राहत. इथे तेच झालं होतं. मगाशी ज्यावेळेला चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला, एक चौकाराची सांगता होताना पाहायला मिळाली. 2चा एक फटका आलाय, वाईड आलाय, 2 डॉट आलेत. म्हणजे कधी यश, कधी अपयश. नशीब चांगलं असेल तर यश, नशीब चांगलं असेल तर अपयश. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव येते. आता तुम्ही इथून जर का एक्स्ट्रा रन्स देणार तर त्या डॉट काढून काय फायदा नाही होणार. चौकाराला षटकाराला, चौकारानंतर 2 डॉट, षटकारानंतर 3 डॉट, षटकार चौकार बॅक केले जातात. पायातला चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळलाय, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट, सिंगल धाव येते. शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी आहे. रथ हळूहळू हळूहळू त्या धावांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतोय. ओ शॉर्ट बॉल आहे, अनपेक्षित उसळी. सरप्राईज केली या डिलिव्हरीने. त्याला बाउन्सर म्हणण्यापेक्षा सरप्राईज डिलिव्हरी बोलायला पाहिजे. इतका अतिरिक्त बाउन्स बघा अपेक्षित नव्हतं. ज्या वेळेला तुम्ही जवळजवळ 4 मीटरच्या आसपास चेंडू हाताळला आणि तो बरोबर डोक्याच्या वरून निघून गेलाय. फलंदाज बीट झाले, थूक करण्याचा प्रयत्न होता. 3 षटकांचा खेळ संपला. 31-1 टीम कृतिका एंटरप्राइजेस. दुसरं षटक म्हणजे शेवटचं षटक असणाऱ्या त्याच्या कोट्यातलं. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. 6 षटकांची मॅच आहे. आपण ज्या वेळेला बाकीच्या स्पर्धांमध्ये खेळतो त्यावेळेला 4 षटकांच्या मॅचेस मोस्ट ऑफ टाइम होतात आणि 6 षटकामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला 2-2 षटकाने तुमची मॅच वाढते. लॉंग क्रिकेट जेवढं तुम्ही खेळता तेवढा तुम्हाला तुमच्या विचाराचा दायरा वाढवावा लागतो. तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये ते बदल आणून आणावे लागतात. तुमच्या प्लॅनिंगमध्ये ते बदल असावे लागतात. तुमच्या खेळामधले तेवढी संयम आणावा लागतो आणि या साऱ्या गोष्टी ज्या वेळेला आणतात त्यावेळेला तुम्हाला त्या 6, 8, 10 अशा षटकांना खेळण्याचे सामर्थ्य मिळत असतं. 31-1 आहे. आता येणारी 3 षटकं खूप महत्वाची आहेत. पहिला चेंडू सुरुवातीलाच बाहेर निघाले पण बॅटच्या आतल्या कडेला लागून चेंडू जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल रनने धावफलक पुढे जाईल. हरी वैती बघा हरीने ज्या वेळेला पहिले षटक हाताळलं हो यावेळेला चेंडू मागे निघून गेला. रनआउटची संधी मात्र बनली आहे. डॉट बॉल आलाय. येऊन जाऊन प्रश्न एकच उभा राहतो की हरीने जर का पहिले षटक एवढं चांगलं हाताळलंय, चांगलं म्हणजे 12 धावा आल्या होत्या, पण तुमचा जर का तो ट्रम्प कार्ड आहे तर मग तो 3ऱ्यावरती का आला, 4थ्यावरती का आला? कर्णधाराचं काहीतरी वेगळं प्लान असेल. प्रत्येकाचा जो प्लान आहे तो ओ यावेळेला पुन्हा एकदा अनपेक्षित उसळी. बीट केलंय. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग, आउटस्टँडिंग, लाजवाब. प्रशंसा करावी तितकी कमी आहे. हरी वैतीने आता मात्र या विजयाला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला आणि तो विजयाला जवळ आणण्यासाठी अपेक्षित चेंडू हाताळलेत. कोणत्याही प्रकारे टेंबिवली सारख्या बलाढ्य संघासमोर 18 मध्ये 22 धावा डिपेंड केल्यात. वा, कौतुकास्पद कामगिरी. भरपूर वर्षानंतर वैतरणा गटातील खेळाडूंकडून अशा प्रकारची आनंदाची बातमी. मला वाटते काल कुणीतरी शेअर सुद्धा केली होती ही. हा एक रील किंवा एक ती व्हिडिओ छोटीशी व्हायरल झाली होती. सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि हरीकडे तो कदाचित आत्मविश्वास असावा
जो त्याने टेंबोलीच्या अगेन्स्ट केला. प्रतीक पाटील आणि टीम वन ऑफ द ग्रेट टीम. ज्या वेळेला ग्रामीण क्रिकेटमधल्या काय टॉप टीमची आपण चर्चा करतो त्यावेळेला टेंबोलीचं नाव येतं. सत्यवानचा स्टेटस, हो सत्यवानचा स्टेटस होता, राईट. वैतरणातल्या काय चांगल्या बाबी असून सत्यवानच्या स्टेटसला नाही येणार असं होणार नाही. धावपलकरती धावा 31 आहेत. यश वैती नवीन फलंदाज झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. काय जबरदस्त पूर्णपणे डॉमिनेट केलंय. हातही खोलू दिलेला नाहीये. जो संघ 3 षटकापर्यंत या मॅचच्या जवळपास येऊन थांबतोय असं वाटत होता त्या संघाला 4थ्या षटकामध्ये पूर्णपणे मागे धाडलंय. हेमंत आला, हेमंत चेंज करा. हेमंत बैती हरी समोर. हो, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. बाहेर कटवणारा चेंडू पंचांनी दंडित केलं वाईडने. आता दोघांचे हात घरा 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 फिरायला लागले. त्यांनी चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. येस, वाईट साठी रिव्ह्यू आहे का? चला, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. बघूयात पंचांनी वाईट दिल्यानंतर बघितलं जाते हा चेंडू कुठे प्रप्पा पडला, कुठून कुठे निघाला. इट्स वाईड. वाईडच्या रूपाने 1 रन धावपालकामध्ये ऍड होईल. 33 33 2 आहेत. फक्त 2 धावा आले. येस, हा नो वरी. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आता संपलेला आहे, ते घेऊ शकत नाहीयेत. 33 2. आता शेवटचे 2 चेंडू बाकी. शॉर्ट बॉल आहे, यावेळेला हुक काढायचा प्रयत्न, पण त्या चेंडूवरती कोणतीही हरकत म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 22 रूपांनी फक्त 1 धाव मिळेल. अशा प्रकारच्या संधीला नाही गमावू शकत. हरीने आतापर्यंत हाताळलेल्या चेंडूपैकी हा सर्वात खराब चेंडू होता. सुवर्ण संधी होती फलंदाजाला, नाही समजून आली आहे. जर का या चेंडूला हुक करून यश प्राप्त झालं असतं तर 6 किंवा 4 मिळाल्या असत्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 34 2. हरी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. हो, कट काढायचा प्रयत्न, थोडीशी उशिराने बॅट आणली. चेंडू निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. पंचांनी इशारा दिला, ओव्हर संपली आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34. या षटकामध्ये आल्या फक्त धावा 3. आता येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 35. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. या ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूयात 5व्या षटकाकडे. वरती 2 आहेत. 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. विराज. विराजचा पहिला शॉट बॉल यावेळेला दुरून खेळल्यात. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून नाही, चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद.
फटका फसला होता. लवकर फटका क्लोज करण्याच्या नादामध्ये बॉडीला लवकर टर्न केलं आणि त्यामुळे कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक थोडा मागे गेला सर्कलच्या आणि त्याने सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आमिर. आमिर आलाय. आमिर नावामध्येच आहे, कामामध्ये जर का धावा काढून त्याने आमिर केलं तर मात्र कृतिका एंटरप्राइजेस आनंद साजरा करतील. विराज पाटीलने पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हेमंत शून्यावरती खेळतात, नॉन स्ट्राईक एंडवरती ते आहेत. शॉर्ट बॉल यावेळेला हुक पुल द्विधा मनस्थिती, चेंडू उंच हवेत, कोणी नाही पोहोचलाय. कोणी नाही पोहोचला तोपर्यंत 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न नाही होऊ दिला. 2 धावा आल्यात. प्रत्येक चेंडूवरती इथून जर 2 धावा आल्या तर येणारे 10 चेंडू बाकीत 20च ऍड होतील. ऍड किती करायच्या? 33. बघा, काही डेटा बघण्याच्या पद्धती आहेत. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या संख्येला बघाल किंवा एखाद्या समीकरणाला बघायला जाल किंवा पाठला किंवा बचाव बघायला जाल त्यावेळेला तुम्हाला कुठे कुठे काम करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. किती षटकार मारायचे, किती चौकार मारायचे, त्या व्यतिरिक्त बॉलवरती काय करायचे, कोणत्या बॉलवरती हल्ला करायचा, कोणत्या बॉलरला टार्गेट करायचंय. सध्याचं प्रगत क्रिकेट हेच तुम्हाला सांगतंय की किती तुम्ही तत्पर आणि प्लॅनर बनायच्या. समोर डाऊन दी ग्राउंड पिक केलं चेंडूला आणि पाठवून दिलं सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सी मारे खपार. VGPL षटकार. संकटात घाबरायचं नाही, मी पाठीशी तुझ्या उभी आहे. कृतिका एंटरप्राइजेससाठी खरोखरच गावदेवी करतेच्या मागे असावी अशा प्रकारे फटका मारलाय. ताकद आली आहे, बळ मिळालंय. आमिर पाटील याच्या बॅटमधून तो षटकार आणि या मॅच मध्ये पलटवार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. शॉर्ट बॉल वरती खूप मोठी उसळी घेणारा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू होता आणि आल्यानंतर त्यांनी जो काही डेप्थ झालाय यष्टरक्षकाच्या बरोबर हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आला आणि सुंदर चेंडू. म्हणजे या चेंडूवरती कदाचित कमांड असावी बॉलरची. खूप चांगला कंट्रोल बघायला मिळतोय. शॉर्ट बॉलवरती मोठा फटका येऊ देत नाहीयेत आमिर. पुन्हा एकदा अजून एक शॉर्ट बॉल यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेर जाऊ दिले आमिरने. म्हणजेच काय तर कॉन्फिडंट आहेत ते वाईटच्या बाबतीत. अतिरिक्त धाव येते. येलो आर्मी, ब्ल्यू आर्मी, येलो आर्मी. हळूहळू हा सामना पुढे जात असताना आता इक्वेशन 42 वरती 3 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चार चेंडू झालेत. 43. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त स्वरूपाची धाव. बघा कशा पद्धतीचे चेंडू आहेत. वाईड लाईनच्या बरोबर बाहेर जात आहेत. आम बॉल टाकले जात आहेत. त्याच्यामध्ये कोणतेही वळण दिसत नाहीये. 8 चेंडू आणि आता हा सामना जिंकण्यासाठी आठ 25 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 8 चेंडू आणि 25 धावा, 25 रन्स. मजा येणार आहे मॅचला. इथे एक मोठा फटका 2 चेंडू मध्ये मॅच मध्ये परत येईल. शेवटचा बॉलर फ्रेश असेल त्यावेळेला त्याच्यावरती आक्रमण कसं होतंय लेट्स सी. तुर्तास सेट आहे आमिर पाटील. अजून एक शॉर्ट बॉल, त्याला बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा धावून कंप्लीट केली गेली. 2 धावांचा प्रयत्न, दुसरी धाव धावून कंप्लीट. आता शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याची आशा आहे. मोठ्या आतुरतेने या सामन्याला संघमालक बघत आहेत दोन्ही संघाचे. की संजय पाटील कृतिका एंटरप्राइजेसचे संघमालक फिल्डिंग करत असताना त्यांची ती चुस्ती, त्यांची ती स्फूर्ती बघण्यासारखी आहे. दुसऱ्या बाजूला प्रवीणजी पाटील, हा विजय कधी आपल्याला मिळेल, कधी टर्न झाल्यासारखे मॅच पाटील याच्या प्रतीक्षेत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार.
7-23. काय घडतंय? ओ हो 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 हो. शॉर्ट बॉल शॉर्ट बॉल शॉर्ट बॉल शॉर्ट बॉलची कहाणी जारी आणि यावेळेला चेंडू जास्त उसळी घेत असताना वाईटसाठी गेला. पंचांनी शेवटी सांगितलं 1 फॉर दी ओव्हर. आता टेन्शन वाढणार आहे. त्याचं कारण आहे, ते कारण तुम्हाला या चेंडूनंतर नक्कीच सांगेल. बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. मोठा शॉर्ट बॉल खूप लवकर आपटलं होतं चेंडूला. गुड लेंथ शॉटच्या शॉर्ट ऑफ लेनच्या पूर्णपणे मागे. हो, यावरचा चेंडू उसळी घेणारा बॅटची वरची काढा घेऊन चेंडू निघून चाललाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय धावतोय अडवण्याचा प्रयत्न करतोय. अडवला सुद्धा गेलाय. तिसरीचा प्रयत्न 3 धावा. धावून कंप्लीट. षटकाची समाप्ती आणि 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकानंतर 50 धावा. येस सर. अच्छा, नो बॉल आहे का चेक केलं जाणार आहे. चेंडूने उसळी किती घेतली हे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच थोड्या वेळासाठी व्यस्त होतील. खूप मजा येणार आहे या शेवटच्या चेंडूवरचा. फिल्डिंग मधल्या कोणीही जर का. येस सर. बाउंड्री चेक करायची आहे का? ओके. पहिला बीमर बाउन्सर आहे का चेक केला जाईल, कारण सेकंड फॉर दी ओव्हर जर असेल तर कदाचित तो नो बॉल दिला जाईल आणि तो चेंडू गेला तेव्हा बाउंड्री मिळाली की नाही ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. पहिला कॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार आहे की नाही चेक केला जाईल. इट्स अ 4 रन्स. चौकार आहे. बघा एक सिंपल होतं त्यामध्ये. ते आमच्या तिसऱ्या पंचाने काय चेक केलं, 2 अँगलने ज्यावेळेला चेंडू अडवला गेला त्यावेळेला एक अँगलने जेव्हा पाय ज्या रोच्या जवळ पडला त्यावेळेला हातामध्ये बॉल होता की नाही, आणि ज्या वेळेला पायाची तिथून काहीतरी हालचाल दिसली त्यावेळेला बाउंड्री रो हल्ला होता. सो त्याच गोष्टीमुळे बघा ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती दाखवलं जातं ज्यावेळेला तो बाउंड्री रो जो आहे तो हलतोय पाय पडल्यानंतर त्यावेळेला चेंडू हातामध्ये लागलेला आहे, त्याचा संपर्क आहे, त्यामुळे हा चौकार दिला गेला. थँक्स टू डीबीएन चे कॅमेरामॅन दोघांचे कौतुक. खूप चांगलं आपण त्या चित्रणाला कव्हर केलं. 6-18 चौकार आल्यामुळे 1 धाव अजून कमी झाली. आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येणार
स्वतः संघ मालक. संकटामध्ये संघ ज्या वेळेला येतो त्यावेळेला स्वतःने पुढे यावं, मेन रोल अदा करावा. आणि किशन पाटील यांनी सांगितलं की आता सगळे सूत्र मी माझ्या खांद्यावरती घेणार आणि या मॅचला जिंकवणार. कमिटमेंट आहे. पण त्यांच्यासमोर हेमंत जेवढे लवकर आले तिथून त्यांना एकच चेंडू खेळायला मिळालाय. आता बघूयात काय करतात. ओ पहिलाच बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न. हुक करत असं लवकर पोझिशन मध्ये लक्ष म्हणजे बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड केली जाईल. रिव्ह्यू गमावलेला असताना आता अशा प्रकारचा पेच. वाईट बॉल दिला गेला अतिरिक्त धावफलकामध्ये. बघा अशा वेळेला रिव्ह्यू तुमच्याकडे असणं गरजेचे असतात आणि रिव्ह्यू नसल्यामुळं नेक्स्ट बॉलसाठी पुन्हा एकदा बोलला तयार किशन. पायावा चेंडू, या वेळेला अपील केली आहे. चेंडू स्क्वेअर लक्ष दिशेने निघून गेला. एकदा धावून कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. ओहो इथं काय दुसरी धाव घेत असताना चला पंचांनी निर्णय दिला. आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते. चला नवीन फलंदाज धवल आलेत. हो यावरचा चेंडू पुन्हा एकदा हुक करायचं होतं. चेंडू हातामध्ये येण्या अगोदर विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय. फलंदाज बाद होत आहेत. अजून एक फलंदाज माघारी परत आहेत. आमिर पाटीलला स्ट्राईक मिळते आणि आमिर पाटीलला स्ट्राईक आल्यानंतर इक्वेशन 4 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. जरी विकेटच्या हरकती बघायला मिळत असल्या, स्ट्राईक रोटेट करताना विकेट येत असले तरी सुद्धा सामना कंट्रोलमध्ये. कृतिक एंटरप्राइजेस अजूनही मॅच मध्ये आहे. पण किशन पाटील सुंदर बॉलिंग, हात खोलू दिलेले नाहीयेत. ओ यावलचा चेंडू, ग्लान्स करायचं होतं, शफल होऊन खेळायचं होतं, परंतु स्वतःची पोझिशन विसरले आणि चेंडू काय घडलं होतं. मिडल स्टंपवरचा चेंडू आणि त्याला क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. कळायला मार्ग नव्हता. जर का चेंडू तुमच्या पुढ्यात होता तर समोर का मारला नाही गेला, मिड विकेटला का नाही मारला गेला, मागे मारण्याचा अटक का केला गेला. किसन पाटील यांनी विचारलेले सगळे प्रश्न आणि बघा एक्सप्रेशन चेहऱ्यावरती किती मोठा आनंद आहे. हे थोडंसं फ्रस्ट्रेशन होतं ते मगाशी झालेले काही इन्सिडेंट्स आणि त्यामुळे सेलिब्रेशन बघण्यासारखं. पण लाजवाब क्लिअर आहे. समोर मारण्याचा चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे कदाचित विकेटचं पतन झालं. 3 चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. 3 मध्ये 16. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत राकेश गोवारी. सामना होता कुठे, सामना आला कुठे, मॅच बनवून निसटल्यासारखी स्थिती आहे. या सामन्यामध्ये चांगला कंट्रोल दिसायला पाहिजे होता, तो कंट्रोल नाही दिसलाय. 53 वरती 6. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले जरूर, पण चेंडू जास्तच उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, त्यामुळे पंचाने दंडित केलं. इट्स अ वाईड. अजूनही या मॅच मध्ये खूप काही शिल्लक आहे.
राकेश आल्यानंतर त्याने सुरुवातीलाच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला म्हटल्यानंतर ते सुद्धा आक्रमक रूप धारण करून आलेले आहेत. 3 मध्ये 15 समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चालला का गॅप मधून. येस, इट्स गॉन फॉर 4 रन्स. चौकार, 4 धाबा. पण मॅच येऊन थांबली कुठे? 2-11 नाही घड्याळ जास्त वाजलेत पण 2-7 पाहिजे होते त्यावेळेला सामना वाचवला होता सौरभ पाटीलनं. आता 2-11 मध्ये किशन पाटील आहेत पण स्ट्राईक एंड वरती राकेश आहेत. राकेश समोर किशन. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मजा येईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण या वेळेला चेंडू सरळ स्ट्रक्चरच्या हातामध्ये जातोय. संघ मालक, संघाचा मोरक्या, संघाचा तारणहार आणि मॅच विनर या सगळ्या रोलमध्ये आता स्वतः किशन पाटील आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. कृतिका एंटरप्राइजेस हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. कृतिका एंटरप्राइजेस हा संघ प्रचंड अडचणीमध्ये. 1-11 कोण बाजी मारणार? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेलाय. पंचाने सांगितलं षटक संपलंय. सामना संपला. सामना जिंकला कृतिका एंटरप्राइजेस या संघानं. अभिनंदन कृतिका एंटरप्राइजेस. आणि पराभवाच्या छायामध्ये संघ जातोय तो कृतिका एंटरप्राइजेस. दोन्ही संघांना विनंती आहे लगेचच आपण हँडशेक करा आणि यानंतर होणाऱ्या मॅचसाठी उर्वरित 2 संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. आता झालेला सामन्याचा सामनावीर, सामनावीराचा मानकरी, खेळाडूचं नाव. मॅच समरी बघूयात. मॅच समरीमध्ये आपल्याला दिसून येईल कोणी चांगला खेळ केलाय. विराज पाटील यानं 22 धावा बनवल्या आणि विराज पाटीलने षटकात असताना 1 विकेट सुद्धा घेतले. दुसऱ्या बाजूला किशन पाटील आहेत ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. ओव्हरऑल हँडशेक कंपल्सरी आहे दोन्ही टीम्स. येस, थँक्यू. मॅच समरी किशन पाटील यानं 15 धावा 7 चेंडूमध्ये त्यानं केल्या होत्या. बॉलिंग करत असताना किशन पाटील याने 6 धावा खर्च केल्या आणि 1च विकेट घेतलाय. ओव्हरऑल स्टॅट सांगून जाते की या सामन्याचा सामनावीर विराज पाटील आहेत. विराज पाटील 22 धावा आणि 1 विकेट त्यांच्या वाट्याला आली होती त्यामुळे ते ठरतायत या सामन्याचे सामनावीर. मी विनंती करेल विराज पाटील यांना की आपण व्यासपीठावर